9:30 झाले आणि पाऊस असल्यामुळं मला पुन्हा जवळच्या जिमलाच यावं लागलं. कारण ओके, जसं की मी तुम्हाला बोलले की मी नॉर्मल वर्कआउट आहे, जे डेली एक्सरसाइज आहे, मोबिलिटी आहे किंवा स्ट्रेचिंग आहे, हे थोडंसं आपण साईडला ठेवू, अवॉइड करू. याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओज बनवू. आता डायरेक्ट ओढूया मेन डेडलिफ्टकडे. तुम्हाला माहिती आहे का, मी आधी बॉक्सिंग करायची आणि त्याच्यामध्ये मला जसं पाहिजे तसं कोचिंग, तसं पाहिजे तसं सपोर्ट नाही मिळाला. कारण माझं एज्युकेशन इथे अमरावतीला सुरू होतं आणि प्रॉपर कोचिंगशिवाय कुठलाच गेम शक्य नाही आहे. त्यामुळे मी जिम जॉईन केलं. असं वाटत होतं आपली फिटनेस कंटिन्यू राहणार तर आपण पुढे एज्युकेशन झाल्यावर बॉक्सिंग सुरू करू. बट कोणाला माहिती होतं की ह्या जर्नीमध्येच मला न्यू गोल किंवा न्यू स्वप्न किंवा मला काय करायचं आहे, मला स्वतःलाच काहीच माहिती नव्हतं. मला फक्त एवढं माहिती होतं की मला बॉक्सर बनायचं आहे. बट आता इथून जेव्हा मी 5 वर्षानं स्वतःला बघते तर मला पॉवर लिफ्टर बनायचं आहे, मला रेकॉर्ड्स बनवायचे आहे, मला माझं डेली शेड्यूल फॉलो करायचं आहे. भरपूर काही गोष्टी आहे. माझे स्वप्न चेंज झाले, माझ्या आवडत्या गोष्टी चेंज झाल्या, माझी चॉईस बदलली आहे. तर तुम्ही पण तुमच्या मनात पण भरपूर सारे क्वेश्चन असेल ना स्वतःबद्दल, तर तुम्ही वेळ द्या. फक्त तुम्ही जी गोष्ट तुम्हाला आवडते ना ती कधीच सोडू नका. मी माझा गेम कधीच सोडला नाही. मी गेम चेंज केला पण मी प्रॅक्टिस कधीच सोडली नाही. मी फिटनेसपासून कधी दूर नव्हती झाली. त्यामुळे मे बी युनिवर्सनी मला आज एक पॉवर लिफ्टर बनवलं. तुम्ही पण प्रॅक्टिस करा. तुमचं मे बी तुम्हाला स्टडीमध्ये आवड असेल तर तुम्ही स्टडी करा. तुम्हाला पेंटिंग आवडत असेल पेंटिंग करा. मी जस्ट एक्झाम्पल देते आहे, ते कुठली असू शकते. तर तुम्ही कंटिन्यू करा. थँक्यू सो मच. ऐश्वर्या मॅम, कम ऑन. येस Yes. 1, 2, 3. 2 more, 4. 1 more, 5. 1 more, 6. 1 more, 7. डेडलिफ्ट के बाद मराठीमध्ये डेडलिफ्ट नंतर जेवढे मी सेट घेते, सीटेड रो, लॅट पुल डाऊन, पुशअप, चिनअप, वॉटर जे काही घेते त्या प्रत्येक एक्सरसाइजचे मी 3 सेट घेते. 3 सेट प्रॉपर
निगेटिव्ह मसल माइंड कनेक्शननी घ्यायचा प्रयत्न करते आणि बाकी एक्सरसाइजमध्ये हेवी जात नाही. फक्त मेन जो डेडलिफ्ट सेट आहे त्याच्यामध्ये मी स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न करते. तर आज पण मी भरपूर काही गोष्टी शूट नाही केल्या. मी जसं डेडलिफ्टचे ऑलमोस्ट 6 शूट केले. त्यानंतर लॅग पुल, साईड लॅटरल आणि सिटर रो ह्या तिन्ही एक्झरसाईज घेतल्या. तिन्ही एक्झरसाईजमध्ये प्रत्येक जो सेट राहतो तो शूट नाही केला. आणि नंतर बायसेप वर्कआउट घेतला. बायसेप वर्कआउट तर मी शूटच नाही केला. थोडं फ्लेक्स केलं आणि स्वतःची कंडिशन चेक केली आणि असं माझं 2-2.5 तासामध्ये वर्कआउट कंप्लीट केलं. आणि राहिलं कार्डिओ. तर कार्डिओ आपण इव्हिनिंगला करणार आहे. इथून गेल्यावर 2 मील कंप्लीट करणार. त्यानंतर रेस्ट करणार 1 घंटा आणि नंतर पुन्हा आपण कार्डिओसाठी येणार. थँक्यू.